हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज मला माझ्या लाडक्या मुलींशी बोलायचं आहे. हो, फक्त हा व्हिडिओ मुलींसाठी मी बनवलेला आहे आणि मुलींचे पालकांसाठी. सर्वही बघितला तरी हरकत नाही, म्हणजे आपण त्या दृष्टीनं विचार करू. आतापर्यंत आपल्याकडे मुलगी म्हणजे काय विचार व्हायचं? आपण पूर्वीची नाटकं बघितली असेल, मुलगी झाली हो, किंवा कितीतरी सिनेमे वगैरे. तेव्हा मुलगी म्हणजे एक ओझं वाटायचं आईवडिलांना. गळेचा फास म्हणायचे. आणि त्यामुळे मुलींना पण वाटायचं, हे काय माझं चुकलं का? मी काही पाप केले म्हणून मुलगी झाले का? त्यामुळे विचारसरणीच अशी झाली मुलींची, आपण कुठेतरी मुलांपेक्षा कमी आहोत. आज मला तुम्हाला सांगायचं आहे, हम किसी से कम नहीं. आधी डोक्यातनं हा विचार काढून टाका. मी मुलगी आहे म्हणून मला हे जमणार नाही, तर जमणार नाही. विचार करा ना जरा. इंदिरा गांधींचा बघा, आता आपल्या मुर्मू मॅडम आहेत त्यांचं बघा, किंवा कितीतरी शास्त्रज्ञ आहेत लेडीज, कितीतरी मोठे मोठे पोस्टवर आहेत. इवन विमानात सुद्धा पायलट म्हणून काम करतात. किती मस्त विमान उडवतात. त्यामुळे पहिलं मनातनं तुमचे कुठेतरी इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स असली तर ती काढून टाका. ही आहे आपल्या सगळ्यांकडे आहे का? म्हणजे समाजाचा दृष्टिकोन हा होता. एक दुय्यम स्थान दिलं जायचं, सेकंड क्लास ट्रीटमेंट दिली जायची. त्यामुळे प्रत्येकाला मुलगा हवा असायचा, मुलगी नको. काय झालं, मुलगी आहे असं म्हणायचे. त्यामुळे आपोआप मुलींना काहीतरी असं कमीपणाची भावना यायला लागली, हे समाजामुळे. आता नुकतंच मे महिन्यात आम्ही गावाला गेलो वेळा, माझी सुनबाई आमचे नातीला घेऊन तिचे मैत्रिणीकडे एका जवळचे गावाला, मिरजेतल्या जवळचे एका गावाला गेली होती मैत्रिणीकडे. आल्यावर निवा मला म्हणतीये, अगं आजी, त्या मावशीकडे एक काका आले होते बरं का. ते आईला विचारलं, एक मुलगी का? मुलाशिवाय कसं? मुलगा हवे बाई. अगं मुलगी म्हणजे काय चांगलं नाही का ग? मला विचार. मी म्हटलं कोण? म्हटलं काका. कोण काका आहेत ते? हा, सोडून दे म्हटलं. मुली हल्ली मुलांपेक्षा हुशार असतात, शहाणे असतात. तू बघितलेस ना विमान कसं चालवत होती आपण गुवाहाटीला जाताना? बघितलं म्हणाली. मग काही मुली कमी आहेत का? म्हणून तिला समजेल. मला काय म्हणायचं, हे समाज असं ट्रीटमेंट देतो. त्यांची बोलणी ऐकून ह्या छोट्या मुलींना सुद्धा वाटते मुलगी म्हणजे काय कमीच आहे का? त्यामुळे आधी ही कमीपणाची भावना काढून टाका. दुसरं, फायनान्शियली इंडिपेंडन्स. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. झिरो डिपेंडन्सी असायला पाहिजे. आधी तुम्ही लहान असताना ठीक आहे, आई बाबा बघतात, तुम्हाला शिक्षण देतात, ठीक आहे. हे जर तुमचं शिक्षण झाल्यावर तुमचं तुम्ही मिळवायला लागायला पाहिजे. लग्न होऊ देत ना होऊ देत, लग्न दुय्यम म्हणेन मी, पण तुम्ही तुमचे पायावर उभं राहणं महत्वाचं. आज आजूबाजूला आपण बघतो, कितीतरी गोष्टी बघतो, काय काय घडते बघतो, किंवा काही घडलं नाही तरी तिथले बाईला सुनेला काय ट्रीटमेंट मिळतीये बघतो. मग जरा विचार करा ना. फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचं. कुठल्याही गोष्टीसाठी, स्वतःचे काही खर्चासाठी कोणाला काही द्यायचं असलं तरी नवऱ्याकडे मागायची वेळ येऊ नये. त्यामुळे पहिली गोष्ट, प्रत्येक आई वडिलांनी आपले मुलींना आपले पायावर उभं करायचं. नंतर लग्नाचा विचार. तुम्ही लग्नाला किती लाखो रुपये खर्च करता, पण त्यांचे शिक्षणाला
त्यांना काही स्वतंत्र आपले पायावर उभं राहायला स्वतःचा सेटअप असेल, काही असेल, ह्याचा विचार करत नाही. इथे आई वडील पण चुकतात. त्यामुळे आधी आपल्या मुलीला आपले पायावर उभं करायचं, फायनान्शियली इंडिपेंडेंट बनवायचं. नंतर लग्न साधं केलं तरी चालते, पण आपले मुलीला आपले पायावर उभं करायला 4 पैसे जास्त लागले तरी खर्च करा ते. आणि पुढचं मेन म्हणजे इवन मुलींनी पण काही अपेक्षा ठेवायच्या नाही कोणाकडनंही. कोणाकडनंही, तर माहेरकडनं असेल, सासरकडनं असेल, ते माझं हे करायला, हे मला हे द्यायला पाहिजे, तर मग पहिलं नो एक्सपेक्टेशन्स, 0 एक्सपेक्टेशन्स. मग आपण काय करायचं? आपण आपले काय म्हणेन मी, आपले कॉन्शियस आपल्याला सांगते ना आपल्या काय ड्युटीज आहेत, आपलं काय देणं आहे, आईवडिलांना असेल, सासू सासऱ्यांना असेल, कुटुंबाला असू देत, आपल्या काय ड्युटीज आहेत, कर्तव्य काही आहेत, ह्याला कुठेही कमी पडायचं नाही. बिलकुल कुठे कमी पडायचं नाही. आणि मेन म्हणजे एक लक्षात ठेवायचं, हे आपलं जीवन म्हणजे एक प्रवास आहे. एक प्रवास आहे हा. आपण प्रवासाला निघालोय. आपलं स्टेशन आल्यावर आपण जाणार आहोत. हे प्रवासात आपल्याला कितीतरी लोक भेटतात का नाही? काही लोक लवकर, त्यांची स्टेशन आधी येते, आधी जातात उतरून. कोण लांब प्रवासाला आपले सोबती असतात. हे सगळे आपले सोबती आहेत. आपण एकटं आलेलं आहे, एकटं आपण जाणार आहोत, हे लक्षात ठेवायचं. आणि हे सगळेचे नंतर किंवा मी मुलगी आहे, मी हे कसं करू, किंवा असा विचार करायचा नाही. पण वागताना महत्वाचं आहे, यू शुड नो युअर बाउंड्रीज. प्रत्येकावर विश्वास ठेवू नका. आपल्या आई वडिलांशिवाय आणि कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. आणि आपल्या बाउंड्रीज ओळखा. कुठे थांबायचं, कोणाशी मैत्री करताना कुठेपर्यंत मैत्री करायची, कुठले बाउंड्रीपेक्षा पुढे जायचं नाही, हे आपण समजून घ्यायला पाहिजे विचारपूर्वक. आणि आई वडिलांना सांगते, मुलगी म्हणून काही कमी लेखू नका. जे काही आपली प्रॉपर्टी आहे ती 50-50%. एक मुलगा एक मुलगी असले तर निम्मी मुलाला, निम्मी मुलीला. नाही तर आपल्यात आतापर्यंत काय चाललेलं आहे, मुलीला लग्नात खर्च केलाय ना, लाखांनी खर्च कुठे केलाय? 1000-2000 लोकांना जेवण घातले, किंवा सासरचे मान पान अमुक तमुक सगळं खर्च आहे. ते काही पैसे परत येणार नाही. मग हे सगळं कधी करायचं? आपले मुलीला आपले पायावर उभं करा. नंतर तुम्हाला हौस आहे, तुम्ही म्हणाल नाही हो आम्हाला हौस आहे आमचे मुलीचं करा ना, नको म्हणत नाही मी. पण महत्वाचं आहे तिला आपले पायावर इंडिपेंडेंटली उभं करायचं. ती आपले पायावर उभी राहिली का नाही, मग तिचं लग्न करा, हवं तेवढे खर्च करा, काही म्हणणार नाही. पण प्रत्येक मुलीनं फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायला पाहिजे. आणि एक्सपेक्टेशन ठेवायच्या नाहीत कोणाकडनंही. नवऱ्याकडनं सुद्धा, नवऱ्यानं मला हे द्यावं, तिथे घेऊन जायला पाहिजे, फॉरेन ट्रिपला घेऊन जायला पाहिजे, नाही कशाला. काही कोणाकडनं अपेक्षा ठेवू नका. तुम्हाला जे काही अपेक्षा आहेत तुमच्या, त्या तुमचं तुम्ही पूर्ण करत जावा. त्यामुळे खूप महत्वाचं मुलीनं, आता आपण आजूबाजूला बघतो, दिसते तेवढं सोपं नाहीये.
नो डाऊट मुलींची संख्या कमी आहे म्हणून काही मुलींना वाटतं आता काय आम्हाला डिमांड आलंय. डिमांड कसला डिमांड? तुमचं व्हॅल्यू जास्त करा ना. तुमचं काही नवीन नवीन गोष्टी आत्मसात करा. ते परफेक्शन मिळवा. स्वतःचं काय तर करा. मग खरोखर तुम्हाला व्हॅल्यू आहे, डिमांड आहे म्हणेन मी. हॅव ए गुड डे.